हाच विनायक डावरुंग देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विनायक, मुंबई उच्च न्यायालयामध्ये या संदर्भातली अटकपूर्व जामिनासंदर्भातली सुनावणी पार पडणार होती, मात्र तत्पूर्वीच प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक झाल्याची माहिती आता समोर येते। तर विनायक यांच्याकडे पुन्हा जाणार आहोत। तत्पूर्वी ही महत्त्वाची अपडेट्स आपण पाहतो आहोत। प्रशांत कोरटकरला अखेर महिनाभरानंतर अटक झालेली आहे। कोल्हापूर पोलीस याबाबत लवकरच अधिकृत घोषणा किंवा त्या संदर्भात माहिती देण्याची शक्यता आहे। तर महिनाभरानंतर अखेर प्रशांत कोरटकरला अटक करण्यात आलेली आहे। प्रशांत कोरटकरला तेलंगणामध्ये अटक झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। दरम्यान या संदर्भात अधिक अपडेट्स कोल्हापूर पोलीस लवकरच देण्याची शक्यता आहे। प्रशांत कोरटकरवर इंद्रजित सावंतांना धमकी देणं असेल, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल केलेलं वादग्रस्त वक्तव्य असेल, या संदर्भात राज्यामध्ये तीव्र पडसाद उमटलेले होते। प्रशांत कोरटकरला तातडीनं अटक करा अशी मागणी करण्यात येत होती। पुन्हा एकदा जाणार आहोत भूषण यांच्याकडे। भूषण, कोल्हापूर सत्र न्यायालयाने त्याच्या जामिनावर जी काही स्टे दिला होता, त्यानंतर त्यानं उच्च न्यायालयात धाव घेतलेली होती। काही वेळातच या संदर्भातली सुनावणी पार पडणार होती, मात्र तत्पूर्वीच प्रशांत कोरटकरला अटकेची ही महत्त्वाची बातमी आता मिळते। ज्यावेळी हा गुन्हा घडलेला होता, ज्यावेळी हे संभाषण घडलेलं होतं, त्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रशांत कोरटकर याच्यावर हा सगळा गुन्हा आहे तो दाखल झालेला होता। मात्र अनपेक्षितपणे या कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयातून प्रशांत कोरटकर याने अंतरिम जामीन आहे तो घेतलेला होता। हा ज्यावेळी अंतरिम जामीन घेतला त्यावेळी सरकारी पक्षाची किंवा पोलिसांची बाजू न्यायालयाने देखील जाणून घेतलेली नव्हती आणि हाच मुद्दा लक्षात घेत कोल्हापूर पोलिसांनी या सगळ्यावर उच्च न्यायालयात धाव घेतलेली होती आणि या सगळ्यावर न्यायालयीन प्रक्रिया झाल्यानंतर कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये देखील या सगळ्या नक्कीच भूषण तुम्ही आपल्यासोबत राहाच। तर